नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रथम सत्रासाठी आपण प्रश्नपत्रिका विचारात घेणार आहोत. नमुना प्रश्नपत्रिका असाच साचा उद्याच्या प्रथम सत्रासाठी होणाऱ्या परीक्षेचा आहे. गुण 40 आहेत. प्रश्न पहिला 4 गुणांचा आहे. खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडून लिहायचा आहे. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? पर्याय आहेत एकच ए, बी 2, सी 3 आणि डी अनेक. तर प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. अचूक पर्याय ए. या ठिकाणी दुसरा आहे, दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता टिंबटिंब कोण तयार होतात? 2, 4, 8 आणि 16 एकूण 8 कोण तयार होतात? अचूक पर्याय सी. एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी टिंबटिंब असेल. यापैकी पर्याय निवडताना आपल्याला माहिती आहे त्रिकोणामध्ये 3 बाजू असतात. कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसरीपेक्षा मोठी असेल तरच त्रिकोण काढता येतो. इथं 5 आहे तर ही लहान बाजू 1.5 आहे. 1.5 आणि 3.7 या ठिकाणी 5.2 5पेक्षा मोठी मिळते. 1.5 आणि 4.1 5 आणि 1 6 5.6 मिळते. 3.8 आणि 1.5 बेरीज 8 आणि 5 13 3 2 5.3 मिळते. मात्र 1.5 आणि 3.4 5 आणि 4 9 3 1 4 4.9 बेरीज मिळते. 5पेक्षा कमी. म्हणून या ठिकाणी तिसऱ्या भुजेची लांबी 3.4 असणार नाही. अचूक पर्याय डी. ओके. त्यानंतर चौथा आहे त्रिकोण टी पी क्यू मध्ये कोण टी 65 अंश, कोण पी 95 अंश. तर खालील विधानापैकी सत्य विधान कोणते? पर्याय आहेत, लहान कोण 65 आहे, मोठा कोण पी क्यू आहे 95 मापाचा आहे. टीच्या 65 माप हे लहान कोण आहे आणि म्हणून कोण टीच्या म्हणजे 65 कोणासमोरील जी बाजू आहे ती बाजू पी क्यू आहे, ती लहानच असणार आहे. आणि 95 मापाच्या कोणासमोरची बाजू टी क्यू असणार आहे. म्हणजे पी क्यू टी क्यूपेक्षा लहान. लहान कोणासमोरील बाजू ही मोठ्या कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. म्हणून पी क्यू ही 65 माप म्हणजे टी कोणासमोरील बाजू आहे आणि टी क्यू 95 मापाच्या कोणासमोर बाजू आहे. पी क्यू टी क्यूपेक्षा लहान आहे. अचूक पर्याय बी. ओके. अशा पद्धतीने त्यानंतर प्रश्न ब आहे. खालील उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी हाही 4 गुणांचा आहे. त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण एल एम एन तर त्याचे एकरूप असणारे संगत कोण लिहा. तर या ठिकाणी त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण एल एम एन समरूप आहेत. एकरूप संगत कोण? पहिला अक्षर कोण एक्स, पहिलं कोण एल, दुसरा अक्षर कोण वायला कोण एम आणि तिसरा अक्षर कोण झेडला एकरूप कोण एन. ओके. अशा पद्धतीनं एकरूप संगत कोण एकरूप असतात. त्यातला दुसरा आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू बरोबर 10 आणि क्यू आर बरोबर 12 सेमी आहे, पी आर बरोबर 8 सेमी आहे. तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणाचे नाव लिहा. पी क्यू आणि क्यू आर आणि पी आर यामध्ये सर्वात मोठी बाजू क्यू आर आहे आणि म्हणून क्यू आर समोरचा कोण पी असणार आहे. म्हणून सर्वात मोठा कोण या ठिकाणी पी आहे. सर्वात मोठ्या कोणाचे नाव पी. ओके. त्रिकोणात मोठ्या बाजू समोरील कोण हा लहान बाजू समोरील कोणापेक्षा मोठा असतो. ओके. म्हणून या ठिकाणी मोठा कोण
कोन पी. ओके. म्हणजेच बाजू क्यू आर ही मोठी आहे बाजू पी क्यूपेक्षा, बाजू पी आरपेक्षा. ह्या दोन्ही मोठ्या आहेत म्हणजे 12 10पेक्षा मोठं, 10 8पेक्षा मोठं. म्हणून क्यू आर समोरचा कोन पी हा सर्वात मोठा आहे. ओके. सर्वात मोठा कोन पी. तिसरा आहे 3 एकरेषीय बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात. आकृती काढून उत्तर द्या. 3 एकरेषीय बिंदू आहेत ए बी सी, हे 3 एकरेषीय बिंदू आहेत. आपण ते जोडले तर 3 नैकरेषीय बिंदूतून एकच रेषा जाते. ओके. 3 नैकरेषीय बिंदूतून एकच रेषा जाते. पुढला 4था प्रश्न आहे त्रिकोण एबीसीमध्ये कोन ए 76 अंश, कोन बी 48 अंश, कोन सी चे माप शोधा. आपल्याला माहिती आहे ती त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि त्यामुळे कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश. कोन ए आणि कोन बी यांची मापे दिलेली आहेत. कोन ए 76 अंश अधिक कोन बी 48 अंश अधिक कोन सी बरोबर 180. 8 आणि 7 14 4 4 1 7 आणि 4 11 1 12 124 अधिक कोन सी बरोबर 180 आणि कोन सी बरोबर 180 वजा 124. 10 मधून 4 गेले उरले 6. 18 मधून या ठिकाणी 13 गेले उरले 5 56 अंश. ओके. 6 4 10 12 5 17 1 18 कोन सी 56 अंश. प्रश्न दुसऱ्यातला पुढील पैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. या ठिकाणी हाही प्रश्न 4 गुणांचा आहे. 3 उपप्रश्न असतात त्यामध्ये पैकी 2 सोडवायचे असतात. प्रत्येक उपप्रश्नामध्ये 4 चौकडी असतात. प्रत्येकी अर्धा गुण असतो प्रत्येक चौकटीतल्या उत्तराला. असे कोणतेही 2 सोडवायचे आहेत त्यामुळं 4 गुणांचा प्रश्न आहे हा. ओके. 1-2 गुणांचा खालील संख्या रेषेवर पुढील कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. प्रश्न दुसऱ्यातला आहे. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू आहेत असे आहेत की ए बी बरोबर 5, बी सी बरोबर 11, ए सी बरोबर 6, ए सी बरोबर 7. तर त्यापैकी कोणता बिंदू इतर बिंदूंच्या दरम्यान आहे. डिस्टन्स बी सी बरोबर 11 त्यातलंच घेतलं. डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी किमती खाली आहेत. बरोबर ए बी 5 आहे आणि बी सी ए सी 6 आहे. त्यामुळं 5 आणि 6 11. इथं 11, इथं 5, इथं 6 आणि इथं 11 झाल्या. 4 रिकाम्या जागा 4 चौकटी 2 गुण मिळाले. अशा पद्धतीनं म्हणून 1 आणि 2 वरून विधान 1 आणि 2 वरून डिस्टन्स बी सी बरोबर म्हणजे हे डिस्टन्स बी सी आहे 11, हे डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी हे सर्वात मोठं अंतर या 2 लहान अंतरांच्या बेरजेत का असतं. ओके. म्हणजे बिंदू ए हा बिंदू बी आणि सी यांच्या दरम्यान आहे. ओके. प्रश्न दुसरा आहे या ठिकाणी पुढील आकृतीचे निरीक्षण करून संगत व आंतरकोनांच्या जोड्याल्या रेषा एल आणि एम यांची छेदिका या ठिकाणी ही दिलेली आहे. कोन ए आणि कोन ई हे संगत कोन आहेत. पहिली रिकामी चौकट कोन ई आणि कोन डीचा संगत कोन एच आहे. कोन एच. आंतरकोनांच्या जोड्या कोन बीचा आंतरकोन ई आहे आणि कोन सीचा आंतरकोन एच आहे. अशा पद्धतीनं ह्या 4 चौकटी प्रत्येकी अर्धा गुण 2 गुणांचा. तिसरा आहे एका त्रिकोणांच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 5:6:7 आहे. तर त्याच्या सर्व कोणांची मापे काढा. त्या कोणांची मापे 5x 6x आणि 7x मानू. 5ला x जोडलाय 5x, 6ला x जोडलाय 6x, 7ला पण x 7x आणि तिघांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे 5x अधिक 6x अधिक 7x बरोबर 180. दुसरी रिकामी जागा पण 7x आहे. किती x झाले. इथं 7x आहे, इथं 6x आहे, इथं 5 आहे का 18x. अगदी बरोबर आहे 18x. 5x अधिक 6x अधिक 7x 18x बरोबर 180. x बरोबर
18 हे 180ला पलीकडे जाऊन भागिले होणार आहे. 180 भागिले 18, 18 10 अंश असेल, 10 एक्सची किंमत 10. म्हणजे ते कोण 10 पाचा 50, 10 सक्क 60, 10 70. त्रिकोणाच्या कोणाचे माप 50 अंश, 60 अंश, 70 अंश आहेत. ओके. प्रश्न दुसरा ब. कोणते 4 सोडवायचे असतात? 5 असतात, पैकी 4 सोडवायचे असतात. प्रत्येकी 2 गुण म्हणजे 8 गुणांचा प्रश्न आहे. ओके. खालील दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे डिस्टन्स बी काढा. आता डिस्टन्स बी काढण्यासाठी आपल्याला बी कोठे आहे त्याचा निर्देशक पाहिला पाहिजे, ई कोठे आहे त्याचा निर्देशक पाहिला पाहिजे. बी हा ईच्या उजवीकडे आहे म्हणजे उजवीकडचा निर्देशक मोठा असतो. म्हणून डिस्टन्स ई बी काढताना बीचा निर्देशक वजा ईचा निर्देशक, कारण 2 बिंदूमधले अंतर काढण्यासाठी मोठ्या बिंदूचा निर्देशक वजा लहान बिंदूचा निर्देशक डिस्टन्स बी काढायचे. डिस्टन्स बी बरोबर या ठिकाणी बीचा निर्देशक तो मोठा आहे ना, वजा ईचा निर्देशक. आता बीचा निर्देशक या ठिकाणी तो दिलेला आहे 2 आणि ईचा वजा 4. ओके. म्हणून 2 वजा कंसात वजा 4, 2 वजा वजा अधिक 4, वजा वजा अधिक 4, 4 2 6. डिस्टन्स बी बरोबर 6. पाहूया संख्या रेषेवर बी बरोबर 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 आणि 6. बी मधलं 6 घरात त्या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे. आकृतीमध्ये आर पी समांतर एम एस डी के ही त्यांची छेदिका आहे. कोण डी एच पी बरोबर कोण डी एच पी 85 अंश आहे. तर कोण आर एच डी बरोबर रेषेजोडीतील कोण आहेत 85 आणि डी एच के या दोघांची 180 बेरीज आहे. त्यामुळे या ठिकाणी आर एच डी काढण्यासाठी 180 वजा 85 घ्यावं लागेल. आर एच डी आणि डी एच पी हे 2 रेषे जोडीतील कोण आहेत, त्यांची बेरीज दोघांची 180. त्यातला हा 85 एक दिला आहे. 180 मधून 85 वजा केल्यानंतर 95 अंशाचा हा कोण. ओके. कोण आर एच डी 180 अंश वजा कोण या ठिकाणी डी एच पी 180 वजा या ठिकाणी त्याचं माप 85 दिलेलं आहे. म्हणून 95 अंश कोण आर एच डी. ओके. रेषे जोडील कोण. रेषे जोडील कोण लिहिणं गरजेचं आहे. आणि कोण एच जी एस हा डी एच पीला संगत कोण आहे. कोण डी एच पी बरोबर कोण एच जी एस कोण डी एच पी एकरूप कोण एच जी एस आणि बरोबर 85 दोघांची माप 85 आहेत. म्हणून कोण एच जी एस बरोबर 85 अंश. ओके. त्यानंतर आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सीचा ए सी डी हा बाह्यकोन आहे. बी 40 मापाचा आहे, ए 70 मापाचा आहे. तर आपल्याला कोण ए सी डी बाह्यकोनाचं माप विचारले. बाह्यकोनाचे माप या ठिकाणी दूरस्थान त्रिकोणाचे प्रमेय काय आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप त्याच्यापासून हा संलग्न कोण आहे. ए सी बी हा संलग्न सोडला तर त्याच्यापासून दूर असणारे त्रिकोणाचे 2 कोण राहिले ए आणि बी यांच्या बेरजे बरोबर हा ए सी डी असतोय. म्हणजे 47 110 हाच माप कोण ए सी डी आहे. ओके. या ठिकाणी तिसरा जो आहे तो लिहिताना त्रिकोणाच्या दूरस्थान त्रिकोणाचे प्रमेय.
प्रमेयानुसार कोन ए सी डी बरोबर कोन ए अधिक कोन बी. कोन ए अधिक कोन बी. कोन ए आहे 70 मापाचा आणि हा बी 40 मापाचा, बरोबर 110°. कोन ए सी डी बरोबर ए अधिक बी. ए 70 आहे, हा बी 40 आहे, 70 आणि 40 110°. कोन ए सी डी. ओके. पुढचा आहे बिंदू पी हा रेख सी डीचा मध्यबिंदू आहे. सी पी 2.5 असेल तर सी डीची लांबी काढा. या ठिकाणी सी पीची जी लांबी आहे, पी हा मध्यबिंदू आहे, सी पीची लांबी ही सी डीच्या निम्मे असते. त्या ठिकाणी सी पी बरोबर 1/2 सी डी. सी पी बरोबर 1/2 सी डी. सी पी 2.5 दिला आहे, बरोबर 1/2 सी डी. आणि सी डी काढायचं आहे, हे भागिले 2 आहे सी डीला, ते 2.5 गुणिले 2, त्यामुळे सी डी बरोबर 5, 2.5ची दुप्पट 5 एकक. ओके. अशा पद्धतीनं. आणि त्यातला शेवटच्या दुसऱ्या प्रश्नातला पुढील प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणाच्या जोडीचे सारख्या खुणाने दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप आहेत त्या कसोटीचे नाव द्या. इथं लगेच आपल्याला पहिली जोडी आहे, एकाही कोणावरती खूण नाही, सर्व बाजूवरती खुणा आहेत. ए बीला पी क्यू एकरूप आहे, बी सीला क्यू आर एकरूप आहे आणि ए सीला पी आर एकरूप आहे. त्यामुळं बा 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 कसोटी. ओके. इथं एक्स वाय झेड आणि एल एम या त्रिकोणामध्ये एक्स वायला एल एममुळे एकरूप आहे, कोन वायला कोन एम आणि वाय झेडला एम एन. या दोन कोणामधली बाजू आहे, या दोन कोणामधली बाजू आहे, म्हणून बाको बा कसोटी. बा को बा कसोटी. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा, जेणेकरून प्रथम सत्राची गणित भाग 2ची परीक्षा आहे, प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी गेली पाहिजे. अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. अद्याप आपण नवीन असाल तर भोसले सर जाकरे या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.